म्यूट ऑल केले की रे? काय झालं? म्यूट झाले नाहीत का सर्वजण? म्यूट झाले नाहीत का सर्वजण? म्यूट केले की सर्वांना? कस काय म्यूट झालं नाहीत? झालेत म्यूट. चला 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 रिव्हिजन घेऊया. चला रिव्हिजन घेऊया. ठीक आहे, खटाखट खटाखट रिव्हिजन घेऊया. काय टेन्शन नाही. तुम्ही म्हणता तसं. कसं? तुम्ही म्हणता तसं. बघा, इव्होल्युशन पासून घेणार. बघा, हे का नाही, मागचं थोडंच घेणार, इव्होल्युशन पासून घेणार. चला सर्वांनी म्हणायचं माझ्यासोबत, बोला पुंडलिकावर दे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. सुरू करूया. चला, इव्होल्युशन डेफिनेशन बोला सर्वांनी माझ्यासोबत. कमान. फॉर्मेशन ऑफ न्यू स्पीसीज due to changes in specific characters of several generation of living organism as a response to natural selection is called as evolution. ठीक आहे. ओय बाबा, ओय बाबा, काय पळायला हे? थांब जरा. हा, त्याच्यानंतर दुसरं काय होतं? प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स हॅव्हिंग फ्रॉम द ancestors having different structural and functional organization is called evolution. ठीक आहे. मिनिंग आता बाळांनो, मिनिंग काय? तू आता नाही, तू काय बहुतेक नव्हता वाटायला तेव्हा, म्हणून नकरे करायला. आता ह्याचे व्हिडिओ ऑलरेडी आहेत की रे? आहेत का नाही? ह्याचे व्हिडिओ युट्यूबवर आहेत. जर तुम्हाला आठवत नसेल तर युट्यूबवरून ते व्हिडिओ पाहून घ्या. बिलकुलच आठवत नसेल तर. आता हे जर पुन्हा सांगत बसायचं म्हणलं तर किती वेळ जाणार आपला? जाणार का नाही सांगा बरं. तरी मिनिंग सांगतो मी, छोटी 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 मिनिंग सांगतो. मिनिंग पण सांगतो फटाफट फटाफट. तुम्हाला रस्त्यावर पण आणावं लागेल ना. बघा काय म्हणते मिनिंग. हिची मिनिंग काय म्हणते? मिनिंग काय म्हणते बघा. फॉर्मेशन ऑफ नवीन स्पीसीज. नवीन स्पीसीजची उत्क्रांती होणे, तयार म्हणजे फॉर्मेशन होणे. कशामुळे? काही कॅरेक्टर मध्ये बदलाव झाल्यामुळे नवीन स्पीसीज तयार होणे. पण कॅरेक्टरचा बदलाव मेनी जनरेशन्स मध्ये झाला पाहिजे. आणि हा बदलाव का झाला पाहिजे? अरे म्यूट ऑल कसे नाहीत रे? म्यूट करूया की आपण. काय करावं बाबा पोरांना, कितीदा म्यूट करावं? म्यूट झाले का नाही सांगा रे पोरो? म्यूट झाले का? युट्यूब लिंक दिले रे बाबा. झाले. चला त्याच्यानंतर चला आता मी अर्थ सांगतोय फटाफट. बघा दुसरं काय म्हणते इव्होल्युशनची दुसरी व्याख्या. प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट. विकास, पण कसा विकास? प्रोग्रेसिव्ह. प्रोग्रेसिव्ह एक वेगळं असते आणि डिग्रेसिव्ह वेगळं असते. तर प्रोग्रेसिव्ह म्हणजे असं प्रोग्रेस होणे, चांगलं होणे. दोन प्रकारचे बदल असतात, एक चांगलं एक वाईट. तर चांगला बदल, चांगला विकास कुणाचा? प्लांट आणि ॲनिमलचा. कुणापासून विकास? अँसेस्टर्स, आपल्या पूर्वजांपेक्षा आपल्यामध्ये झालेले चांगले बदल, चांगले विकास. कसे अँसेस्टर्स होते? असे अँसेस्टर्स होते ज्यांचं स्ट्रक्चर आणि फंक्शनल ऑर्गनायझेशन आपल्यापेक्षा वेगळं होतं. म्हणजे त्यांचं स्ट्रक्चर वेगळं होतं. जसं की त्याला शेपटी होती. फंक्शनल ऑर्गनायझेशन वेगळं होतं म्हणजे ते शेपटीनं इकडून तिकडे उड्या मारू शकत होते, झाडाच्या फांदीला पकडू शकत होते. ओरिजिन ऑफ लाईफ कसं झालंय? समुद्रामध्ये सिंपल एलिमेंट अगोदर तयार झाला. त्या सिंपल एलिमेंट पासून सिंपल ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंड तयार झाले. त्याच्यानंतर त्यापासून कॉम्प्लेक्स कंपाऊंड प्रोटीन सारखे तयार झाले. मग त्यापासून प्रोटोप्लाझम तयार झालं सेल मधलं. मग प्रिमिटिव्ह सेल्स तयार झाल्या. कुणासारख्या? प्रिमिटिव्ह सेल म्हटलं की बॅक्टेरियाच्या सेल, आर्किबॅक्टेरिया असतात, सायनोबॅक्टेरिया वगैरे, एकदम प्रिमिटिव्ह सेल तयार झाल्या. मग त्याच्यानंतर सेल नंबर वाढला, सेलची संख्या वाढली आणि मग ज्या चांगल्या सेल आहेत ते पुढे राहिल्या, म्हणजे फिट सेल्स वाचल्या आणि खराब सेल मरून गेल्या. ह्याला नॅचरल सिलेक्शन असं म्हणतात. जमते का असं रिव्हिजन? अरे बोला रे, असं रिव्हिजन जमते का नाही? खटाखट 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 सांगत चला बरं तुम्ही पोरो. हा, त्याच्यानंतर आता ग्रॅज्युअल डेव्हलपमेंट थिअरी ऑफ इव्होल्युशन. इव्होल्युशनच्या थिअऱ्या सांगतात काही जण. काही जण म्हणतात एकदाच झालं, झटक्यात काम. सायंटिस्ट म्हणतात झटक्यात नाही झालं, हळूहळू झालं. मग झटक्यात काम झालं म्हणजे सहसा धर्मग्रंथवाले म्हणतात झटक्यात कसं झालं? एकाच दिवशी सर्वजण जन्माला आले, हे कुत्रे मांजरे सर्व 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 एकाच दिवशी आले, बरोबर का? पण सायंटिस्ट म्हणतात तसं नाही बाळांनो. बाळांनो तसं नाही, हळूहळू डेव्हलप झाली. ते हळूहळूला ग्रॅज्युअल असा शब्द आहे. विकासाची हळूहळू थिअरी. कस काय? उत्क्रांतीची
हळूहळू विकासाची थेरी, म्हणजे उत्क्रांती ही हळूहळू झालेली आहे विकासानं. तर कशी झाली म्हणतात ते, प्रोटोप्लाझम समुद्रात होता, त्याच्यापासून युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम बॅक्टेरिया सारखे तयार झाले, उदाहरणार्थ सायनोबॅक्टेरिया. मग त्याच्यापासून कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम तयार झाले, जसे की समुद्रामधले कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम. आपण पण कॉम्प्लेक्सच आहोत. सिंह म्हणजे सुरुवातीला काय झालं असणार, स्टारफिश, हायड्रा वगैरे वगैरे वगैरे. मग कॉक्रोच, मग बेडूक तयार झालं, बेडूक जमिनीवर आलं, जमिनीवर येऊन त्याचे रेप्टाईल तयार झाले, पक्षी तयार झाले, मॅमल्स तयार झाले, मॅमल मध्ये आपण आलोत, मग माकडा आले, म्हणजे माकडा आले, मग माकडानंतर आपण आलोत. कॉम्प्लेक्स हे जरा चुकले मला, हे पुन्हा पुन्हा ह्याच्यामध्ये मी चेंज करतोय, पण हे पुन्हा पुन्हा. चला, किती जणांना आठवते हे किती वर्ष आहेत, किती जणांना आठवते बघा. कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझमचं ऑलराऊंड आणि मल्टी डायमेन्शनल डेव्हलपमेंट किती वर्षासाठी झालं सांगा. हे मी किती वेळेस बदलतोय, पण हे काय होतंय मलाच कळत नाही. पुन्हा एकदा तिथे येऊनच बसते, ते सेव्ह केलं जात नाही. गुड गुड, 300 करोड इयर्स, 300 करोड इयर्स. इथं ना CR शब्द पाहिजे, CR, करोड. बघूया, बरंच आहे की रे, तुम्हाला आठवतंय की बाळांनो? मला तर वाटलं गेले कुठं पळून. हुशार पोर आहेत बाबा, मला वाटलं कुठं गेले की लुप्त झाली काय वाटलं मला. आता मी सेव्ह करतोच बघा, ह्याला सेव्ह केलंच बघा आता. हा, आता सेव्ह केलं बघा. हे फिसकलच नाही पाहिजे. आता 300 कोटी वर्ष डेव्हलपमेंट झाली, आणि मग त्याच्यापासून वेगवेगळे ऑर्गॅनिझम तयार झाले. कुत्रे, मांजर, डॉग. मॅमल्स म्हणजे काय, कोण सांगते मला सांगा. हा एक प्रश्न विचारतोय विद्यार्थी, मॅमल्स म्हणजे काय? कोणी सांगतंय का मला मॅमल्स म्हणजे काय? मी सांगितलेलं आहे, कोण सांगतंय मॅमल्स म्हणजे काय? गुड, सस्तन प्राणी. खूप छान, स्तनधारी प्राणी. दराडे कळलं का रे? आता स्तनधारी म्हणजे कळते का ते पण सांगू बाळा? दराडे बेटा, ते पण सांगू का? कळतंय सस्तन म्हणजे काय ते? ज्यांना लेकराला पाजण्यासाठी मॅमरी ग्लँड्स असतात, काय का नाही? आता बायोलॉजी आहे म्हटलं, डिटेलमध्ये सांगावंच लागते मला, थोडंच नाही म्हणता येते, विचारल्यावर सांगावंच लागते. मॅमरी ग्लँड्स, ठीक आहे. उदाहरण पण सांगू का? चित्र काढून सांगू का मॅमरी ग्लँड्स कुठं असतात ते? बघा, तुम्हाला वाटलं असेल मी काय काढेल, परंतु मी पण तुमचा टीचर आहे बेटे, आहे का नाही? तुम्हाला म्हशीचं चित्र काढून दाखवतो म्हणजे मजा येईल. अरे जास्त इमॅजिनेशन चांगले करू नका रे बाळांनो. आता मान लो कि ये भैंस है, ठीक है ना बेटा, इसके पीछे वाले पैर भी निकाल लेते हैं. तर त्यांच्या पिलांना जन्मल्याच्या नंतर पाजण्यासाठी त्यांना इथं मॅमरी ग्लँड्स असतात, स्तन असतात. तर याच्यापासून ते दूध पितात आणि मोठे होतात. कळलं? असं ज्यांच्याकडे मॅमरी ग्लँड्स आहेत त्या सर्वांना आपण सस्तन प्राणी असं म्हणत असतो. यू गॉट इट? गुड, व्हेरी नाईस. यू कॅन आस्क एनी क्वेश्चन, आय एम रेडी टू टेल. ओके, चलो आगे. मग आता काय? माना माना माना. धर्मशास्त्रवाले लोक काय म्हटले आता, म्हणजे धर्मशास्त्र इन द सेन्स कळलं का? अरे सायन्स किंवा नॉलेज हे हळूहळूच उदयाला आलेलं असते. अगोदर जे काही नॉलेज होतं ते शास्त्रांमध्ये होतं, धर्मशास्त्रांमध्ये. तेही एकदम आंधळे होते असं नसते बाळांनो, ते पण काहीतरी लॉजिकलच मानत असते. चुका तर सायन्स मध्ये पण आहेत, मग तसे धर्मशास्त्रामध्ये चुका होत्या असं काही नसते. तर धर्मशास्त्र एकीकडे राहायचं आणि सायन्स एकीकडे राहायचं. सहसा कॅरीमिनाटी, सॉरी कॅरीमिनाटी माहिती आहे ना शब्द? तसाच ॲल्युमिनाटी शब्द आहे, ॲल्युमिनाटी. हे एक पिक्चर बघून घ्या, त्याच्यामध्ये धर्मशास्त्र आणि सायन्स यांच्यात कसं भांडण राहायचं. गॅलिलिओ हे सतत ह्यांचे भांडणं, गॅलिलिओ फिलिलिओचं एकदम जबरदस्त भांडण चालायचं. सायन्सचं एक म्हणणं, शास्त्रांचं एक म्हणणं. शास्त्रांचं एकच होतं, जे काही नॉलेज जुन्या लोकांनी लिहून ठेवले त्याच्यात बदल झाला नाही पाहिजे. सायन्स म्हणायचं एक्सपेरिमेंट करून आम्हाला जे वाटेल ते आम्ही मानणार. मग ते कुणं लिहिलंय, देवानं लिहिलंय का आणखीन त्याच्या वरच्यानं लिहिलंय का त्याच्या खालच्यानं लिहिलंय, संबंध नाही. मग सायन्स म्हणायचा ग्रॅज्युअल थेरी आहे. हे काय म्हणायचे? एका झटक्यात. एका झटक्यातला इंग्लिशमध्ये शब्द काय रे? सडन. अचानक प्राणी तयार झाले सर्व वनस्पती, हे म्हणतात नाही ग्रॅज्युअल, हळूहळू जन्माला आलेत.
मग ते म्हणले बरोबर ठीक आहे, एवढं पटर पटर करलात ना तुम्ही, ग्रॅज्युअल थेरी, मग काय तुमच्याकडे काय एव्हिडन्स, काय प्रूफ, काय व्हॉट इज द प्रूफ? तर ते म्हटले हो काही प्रूफ. प्रूफ म्हणजे एव्हिडन्स. आमच्याकडे प्रूफ आहेत, ते तुम्हाला आम्ही सांगतो. त्या प्रूफसाठी MPK अशी ट्रिक आहे. मॉर्फॉलॉजिकल एव्हिडन्स, अनॅटॉमिकल, व्हेस्टिजियल ऑर्गन, पॅलिओन्टॉलॉजिकल, कनेक्टिंग लिंक्स, एम्ब्रिओलॉजिकल. मॉर्फॉलॉजिकल मग त्यांनी एक 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 सांगितलं. हे बघा, हे मॉर्फॉलॉजिकल, पॅलिओन्टॉलॉजिकल, कनेक्टिंग लिंक, अनॅटॉमिकल, व्हेस्टिजियल ऑर्गन, एम्ब्रिओलॉजी. मग मॉर्फॉलॉजी त्यांनी काय म्हटले? मॉर्फॉलॉजी म्हणजे बाहेरचं स्ट्रक्चर असतं. बाहेरचे स्ट्रक्चर जर बघितले वेगवेगळ्या प्राण्यांचे तर सरळ 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 सारखं सारखे दिसाले. म्हणजे ह्याचा अर्थ ह्यांचा बाप किंवा आजोबा, पंजोबा, खापर पंजोबा कोणतरी एक असू शकतो ना, आहे का नाही? ज्यावेळेस आपण माणसं दोन सारखे दिसतात त्यावेळेस म्हणतो अरे हे भाऊ भाऊ आहेत की काय, म्हणजे ह्यांचा अँसेस्टर कॉमन असल्यासारखं वाटतंय. म्हणजे ह्याचा अर्थ एका कॉमन अँसेस्टर कडून हे हळूहळू उदयाला आलेत असं वाटतंय, ना की एकाच दिवशी जन्मलेत. तसंच हे जर झाडं बघितले तर प्रत्येकाला देठ आहे, पेटिओल. त्यांच्या शिरा बघा, प्रत्येक झाडामध्ये शिरा आहेतच, व्हेनेशन म्हणतात त्याला, राईट? त्याच्यानंतर अॅनाटॉमिकल म्हणजे शरीराच्या आतमधलं स्ट्रक्चर, इंटरनल स्ट्रक्चर जर बघितलं वेगवेगळं, तर माणसाचा हात काढला, कॅटचे पुढचे पाय काढले, पॅटेजियम म्हणजे वटवागुळ, बॅट, तिचं काय काढलं, पंख काढले, म्हणजे पंख काढून टाकून मधले हाडं बघितले, आणि व्हेलचं फ्लिपर बघितलं, तर स्ट्रक्चर जवळपास सिमिलर दिसायले. एक हाड दोन हाड, एक हाड दोन हाड, एक असं म्हणजे जरा जरा सिमिलर दिसायले. म्हणून हे सर्वजण कुठंतरी एकाच अँसेस्टर पासून आलेले असतात. सायन्सचं एकच म्हणणं आहे, कॉमन अँसेस्टर पासून इव्होल्युशन झालंय, कॉमन. आणि बाकीच्यांचं धर्मशास्त्रांचं म्हणणं होतं कॉमन नाही, सडन, एकदाच. उसके बाद चलिए वेस्टिजियल ऑर्गन्स. वेस्टिजियल ऑर्गन म्हणजे काय? वेस्ट ऑर्गन, जे कामाचे नाहीत, डिजनरेट झालेले. डिजनरेट झालेले म्हणजे खराब झालेले. डिजनरेट होणे म्हणजे फाटून तुटून गेलेले, थोडे थोडे खराब झाले, तेवढे जसे ओरिजिनली होते तसे न राहणे. अंडर डेव्हलप्ड म्हणजे त्यांचा तेवढा विकास झालेला नसतो. आणि बिनकामाचे ऑर्गन, पण ते एकामध्ये बिनकामाचे आहेत पण दुसऱ्या स्पीसीज मध्ये कामाचे आहेत. उदाहरणार्थ अपेंडिक्स आपल्यामध्ये बिनकामाचा आहे, परंतु रवंत करणाऱ्या प्राण्यांमध्ये कामाचा आहे. इयर मसल्स काहीच कामाच्या नाही. विजडम टीथ, शहाणपणाचा दात, कामाचा नाही. टेल बोन, कॉकिक्स बोन, माकड हाड आपल्यामध्ये कामाचं नाही, पण माकडामध्ये कामाचं आहे. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल काय आहे ते. मग ह्याच्यावरून काय कळतंय आहे का नाही? ह्याच्यावरून कळतंय काय बाबा, अपेंडिक्स आपल्यामध्ये कामाचं नाही, बरं टेल बोन, माकड हाड आपल्यात कामाचं नाही, पण ते माकडामध्ये कामाचं आहे. म्हणजे ह्याचा अर्थ माकड आणि आपण, माकडापासून आपण तयार झालेलो असू शकतो, म्हणजे आपलं कॉमन अँसेस्टर आहे असं कळतंय. आता पॅलिओन्टॉलॉजी, पॅलिओन्टॉलॉजी काय म्हणते? स्टडी ऑफ फॉसिल, मेलेल्या मुडद्यांचा अभ्यास. जर खोदत खोदत पृथ्वीत गेलात तर जे सर्वात पहिले फॉसिल लागतंय ते सर्वात नवीन असते, आणि सर्वात खाली लागते ते सर्वात पुराणं असते. हे कळलं का रे? पुन्हा एकदा सांगा, येस ऑर नो? येस. अपेंडिक्सचं ऑपरेशन का करतात हा प्रश्न तुझा चांगला आहे. मला वाटतंय ते काय आहे, बिनकामाचा ते त्रास द्यायला सुरू करते. ते काय त्रास देते हे मला जरा माहिती नाही, मला बघावं लागेल. ते बिनकामाचा त्रास द्यायला सुरू करतंय, दुखायला लागतंय, आणि मग ते असे कामाचं नसते म्हणून ते ऑपरेशन करून त्याला काढून टाकतात. त्याच्यानंतर मग ह्याच्यामध्ये बघितलं, ह्याला जर खोदत खोदत गेलात तर सर्वात खाली हे सापडले गोगल गाय, त्याच्यावर मासे सापडले, त्याच्यावर क्रोकोडाईल सापडले, त्याच्यावर डायनासोर सापडले, त्याच्यावर पक्षी, रॅबिट आणि माणूस पण सापडतो. तर ह्याच्यावर असं दिसलं की सर्वात पुराणा काळामध्ये कोण आहेत, म्हणजे सर्वात पुराणा काळ पॅलिओझोइक एरा, नवीन मेसोझोइक आणि सर्वात नवीन सिनोझोइक. ह्याला आपण लक्षात कसं ठेवलं होतं रे? CMP असं ठेवलं होतं का? उलट तिलट होते बघा. सिन्नो कसं लक्षात ठेवायचं? जवळचं कोणतं आहे आणि पॅलिओ म्हणजे ह्याच्यावर कळतेच बघा, पॅलिओ म्हणजे फॉसिल आहे का नाही? पॅलिओन्टॉलॉजी म्हणजे फॉसिल. मग फॉसिल म्हणजे कसे असते? जुनेच असतात ना, म्हणून सर्वात जुना कोण आहे? पॅलिओझोइक. मेसोझोइकला कसं लक्षात ठेवायचं आता?
मेसो बघा, मध्ययुगीन काळ. मध्ययुगीन काळ म्हणजे मधला काळ. मध्यमध्ये यम आहे, मेसोमध्ये यम आहे, म्हणजे मेसोझोईक म्हणजे मधला काळ. आणि सेनोझोईक, सेनोझोईक एरा म्हणजे त्याच्यासाठी कसं लक्षात ठेवायचं आता आपण? नेट डोक्याला ताप द्यायला बघा, नेट डोक्याला ताप देत आहे. ठीक आहे, तसं मध्ये मध्ये होतंय, जरा तुमचा चाट उघडूया. तर सर्वात जुने पॅलिओझोइक एरामध्ये रेप्टाइल्स, अँफिबिया, पिसेस, इन्व्हर्टेब्रेट्स यांचे नाव सर्व नंतर कळतील. इन्व्हर्टेब्रेट म्हणजे पाठीचा कणा नसणारे वगैरे, हे सर्व नाव नंतर कळतील. रेप्टाइल म्हणजे सरपटणारे, मगरी. तर पॅलिओझोइक म्हणजे खूप जुना काळ. ठीक आहे ना, आवाज यायला ना? हा, अरे बाबा दराडे काय म्हणतोय सर, खोटे आहात का कोठे आहात, काय म्हणलास मलाच कळलं नाही. तर मी सांगितलं पॅलिओ म्हणजे फॉसिल, फॉसिल जुने असतात म्हणून सर्वात जुना पॅलिओझोइक. मध्ययुगीन काळ यम, मेसोझोइक आणि मध्ययुगीन सिमिलर वाटते म्हणून मध्ययुगीन काळ मध्यम. आणि सिनोझोइक सर्वात नवीन. आता सिनोसाठी कसं नवीन, नवीनसाठी कसं लक्षात ठेवायचं, काही गरज नाही. आता हे 2 लक्षात राहिले म्हणजे हे तर एकदम नवीनच आहे असंच म्हणता येतं ना. अरे ह्याच्या नोट्स सेंड केल्या की रे, कसल्या नोट्स सेंड करायच्या आता? ह्याच्या नोट्स सेंड केल्यात ना फोटो काढून तुम्हाला ऑलरेडी. प्रिंटेड पण हे करतो. डायनासोर खूप आधीचे आहेत म्हणतात. कोण म्हणतात? तुझ्या गावातला वारीक म्हणतो का रे? हा, म्हणतात म्हणजे कोण म्हणतात? नाही बाळा, असं नाही. डायनासोर फक्त जुने आहेत, पण त्यांच्यापेक्षा जुने हे गोगलगाय, स्टारफिश, मासे हे खूप जुने आहेत. फक्त एवढंच की डायनासोर उशिरा आलते, तर ते मरून पण गेली. हे खूप जुने आहेत बाबा. गोगलगाय वाटते अशी, पण खूप जुनी आहे, लक्षात घ्या. डायनासोरच्या अगोदरची मगर आहे. बेंडकोळ आहे, बेडूक बेडूक बेडूक. सिनोझोइक साठी ट्रिक मला जरा येणार झालाय. सिनेमा. आता सिनेमा आपण कधी बघालो? आजकालच बघालोत ना, आहे का नाही? सर्वात आधुनिक सिनेमा अगोदर तर बघत नव्हते मध्ययुगीन काळात. मग सिनेमा असं लक्षात ठेवायचं एकदम. हे काय मध्ययुगीन काळ नाही बरं का. मेसोझोइक म्हणजे, अरे बाबांनो, इतिहासातला मध्ययुगीन काळ आहे का हा मेसोझोइक म्हणजे? ओय बाबा सांगा बरं बाळांनो. नाही. अरे हा, यानं एकदम सोपं सांगितलं बघा. वा वा सृष्टी, एकदम छान. अल्फाबेटिकल ऑर्डर मध्येच बघून घ्या ना, जाऊ द्या. CMP अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये एकदम सोपं आहे. सर्वात अगोदर C येते, नंतर M येते, शेवटी P येते. विषय खतम. ठीक आहे, काही टेन्शन नाही. सर्वात शेवटी P आलं. अल्फाबेटिकल ऑर्डरच आहे त्यांची, काही टेन्शन नाही. ओके, एकदम छान, थँक्स बेटा. आगे चलो यार, बस हो गया अभी. चलो, कार्बन डेटिंग. चला, कार्बन डेटिंग मी तुम्हाला सांगितलं होतं. काय सांगितलं होतं बाबांनो? कार्बन डेटिंग म्हणजे एज फाइंड आउट करण्यासाठी डेड ऑर्गॅनिझमचं आपण वापरतो. मग मी त्यात काय सांगितलं होतं की ज्या वेळेस माणूस जिवंत असतो, आहे का नाही, ज्या वेळेस माणूस जिवंत असतो त्याच्यामध्ये कार्बनचे 2 आयसोटोप असतात, कार्बन 12 आणि कार्बन 14, आणि त्याचा रेशिओ फिक्स असतो. फिक्स, बरोबर आहे का नाही? बरोबर आहे का? फिक्स असतो. अपेंडिक्स पोटामध्ये असतं बाळा, आतड्याच्या खाली. ठीक आहे ना? आणि हे फिक्स असतं, एवढं कळलं? आणि डेथ झाल्याच्या नंतर हा रेशिओ कमी कमी होत जातो. डेथच्या बिफोर कॉन्स्टंट असतो, ठीक आहे, पण डेथ झाल्यावर हा रेशिओ कमी होतो. म्हणजे हे ह्याच्यामध्ये सतत बदलत राहते.
ठीक आहे. तर डेथ झाल्यावर हा रेशो कमी होतो. मग हा रेशो किती कमी झालाय त्याच्यावरून काय काढता येते, एज ऑफ फॉसिल काढता येते. त्याच्यानंतर कनेक्टिंग लिंक. कनेक्टिंग लिंक म्हणजे ए आणि बी ह्या दोघांचेही कॅरेक्टर ह्या सी मध्ये असतात. मग आपण म्हणतो की सी इज द कनेक्टिंग लिंक बिटवीन ए अँड बी. ह्यासाठी पाठ करायचंय. पेरिपॅटस कनेक्टिंग लिंक बिटवीन ॲनेलिडा आर्थ्रोपोडा. डक बिल्ड प्लॅटिपस कनेक्टिंग लिंक बिटवीन रेप्टिलिया मॅमेलियन. लंगफिश कनेक्टिंग लिंक बिटवीन फिश अँफिबिया. आणि उलटही लक्षात ठेवायचं, हे पण ॲनेलिडा पासून आर्थ्रोपोडा तयार झालाय, ना की ह्याच्यापासून हे. ठीक आहे ना. मग ॲनेलिडामध्ये म्हणजे पेरिपॅटस मध्ये ॲनेलिडा सारखे काय काय कॅरेक्टर आहेत. ॲनेलिडा काय आहे ते नंतर तुम्हाला कळेल. कुठे कळेल, क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल मध्ये एकदम डिटेलमध्ये. तर ॲनेलिडामध्ये सेगमेंटेड बॉडी असते, थिन क्युटिकल. क्युटिकल म्हणजे स्किन, त्वचा. त्वचा म्हणजे गांडूळ असतो का नाही, गांडूळ, त्याला काय म्हणतात, अर्थवॉर्म. 6वा चॅप्टर बरोबर आहे. त्या अर्थवॉर्मची स्किन कशी असते, थिन. तसं पॅरापोडिया. पॅरापोडिया म्हणजे असे बाजूनं पाय असतात. त्याच्यानंतर आर्थ्रोपोडामध्ये, आर्थ्रोपोडासारखं काय आहे त्याच्यात, ट्रॅकियल रेस्पिरेशन म्हणजे ट्रॅचियाच्या मदतीने रेस्पिरेशन करते. सर्क्युलेशन ओपन आहे म्हणजे त्याच्यामध्ये शिरा आणि धमन्या नाहीत. रक्त वाहण्यासाठी किंवा जे काही बॉडीचं फ्लुइड असते ते वाहण्यासाठी अशी पाईपलाईन नाही जशी आपल्या शरीरात आहे. डक बिल्ड प्लॅटिपस मध्ये रेप्टिलिया सारखं काय आहे, तो अंडे देतो. रेप्टाइल्स पण अंडे देतात. तर मॅमल्स सारखं काय आहे, मॅमरी ग्लँड. मॅमरी ग्लँड म्हणजे काय असतात, लेकरला दूध पाजवण्यासाठी. लंग फिश. लंग फिश मध्ये फिश सारखं काय आहे, गिल्स आहेत. आणि ॲम्फिबिया. ॲम्फिबिया ॲम्फिबिया सारखं रेस्पिरेशन विथ लंग आहे. आता काही जणांना एक माहित असावं, फिशला ऑक्सिजन लागतो का नाही, जरा सांगा बरं बघूया तुमचं कसं. ऑक्सिजन फिशला लागतो का नाही, येस ऑर नो, जगण्यासाठी लागतो, सर्वांना माहिती आहे. वा वा वा, छान 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 छान, अतिशय सुंदर. मग ऑक्सिजन लागतो, तर पाण्यामध्ये ती का जगते, पाण्यामधला ऑक्सिजन ती घेते, राईट. मग पाण्यामधून तिला जर बाहेर काढलं, कशी काढू माशी, अशी ना. हा, पाण्यातून बाहेर काढल्यावर ती का डेड होते, बाहेर काय ऑक्सिजन नाही का डेड होते सांगा मग. व्हाय, बाहेर पण ऑक्सिजन आहेच ना, मग प्रॉब्लेम काय. लंग्स काय, लंग्स का असा संबंध आहे, गिल्स आहेत ना, तिला गिल्सच्या मदतीने करू शकते ना. लंग्स नाहीत तर ठीक आहे ना, लंग्स असावंच असं थोडंच असतंय. आता काही अमिबाला लंग्स आहेत का, तरी पण बाहेर जगतोच की. फिश कांट रेस्पायर विथ गिल्स, व्हाय, का, ऑक्सिजन जास्त होतो, नाही तसं नाही. वाटर नसल्यामुळे काय संबंध आहे, फिशला जगण्यासाठी वॉटर लागत नाही बेटा, पहिली गोष्ट म्हणजे. ते ठीक आहे, तिला टेम्परेचर वगैरे पाहिजे कमी, परंतु वॉटरपेक्षा जास्त ऑक्सिजन न भेटल्यामुळेच मरते बाहेर आल्यावर, माहित असू द्या तुम्हाला. फिश बाहेर आल्यावर नाही, सवयीचा संबंध नाही. फिश बाहेर आल्यावर का मरते माहिती आहे का, ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे मरते. अरे बापरे, हे माहित असू द्या. बाहेर तर पाण्यापेक्षा जास्त ऑक्सिजन आहे. नाही नाही, बाहेरच्या अॅटमॉस्फिअरमुळे नाही मरत, ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे मरते, लक्षात घ्या. मग काय होत असेल बाबा, असं काय होत असेल की बाहेर आल्यावर तर एवढं मोठं ऑक्सिजन आहे ना, ऑक्सिजनच्या कमतरतेनं बाहेर आल्यावर फिश मरते. ओके, चला सांगतो मी. जे फिशचे गिल्स आहेत, आपण आता गिल्स मध्ये जाऊया. ऊन नाही बेटा, उन्हामुळे नाही मरत ती, सावलीला ठेवलास तरी मरून जाते, तरी पण चांगला प्रयत्न केलास. नाही, वॉटरमध्ये जास्त ऑक्सिजन नसतो. नो नो, वॉटरमध्ये कमीच ऑक्सिजन आहे. ओहो यश, वॉटर हॅज ऑक्सिजन टू. आता एक मिनिट, हे एकदम छान उत्तर दिले. फिश गेट द ऑक्सिजन their bodies need by pumping water over their gills. That's why fish keep opening and closing their mouths all the time. They are breathing. For this reason, most fish and other aquatic animals get their oxygen from water. Can't survive on land very long. नाही नाही, पण तुझ्या ह्या उत्तरामध्ये मला हे नाही कळलं की लँडवर आल्यावर काय होतंय नेमकं. तू काय सांगितलंस हे यश, की बाबा फिशला ऑक्सिजन कसा भेटतो, वॉटरला तोंडामध्ये घेऊन पंप करून त्याच्यामधून ऑक्सिजन घेतात. पण बाहेर आल्यावर असं काय होतंय हे नाही तू सांगितलं. बाहेर आल्यावर काय होतंय, हा, गुड मयुरी, बहुत अच्छा काम. तिचे गिल्स बाहेर आल्यावर काम करत नाही. आता सांगतो कसे काम करत नाहीत गिल्स. बघा आता, बेसिकली कसं असतंय, एकदम छान डोकं, ह्याला म्हणतात कॉमन सेन्स. मयुरी,
तुझे काम उत्तर दिलीस ना त्याला कॉमन सेन्स म्हणतात. कॉमन सेन्स. कॉमन सेन्स इज द मोस्ट अनकॉमन थिंग इन द वर्ल्ड. कॉमन सेन्स इज द मोस्ट अनकॉमन थिंग इन द वर्ल्ड. चलो, माशी. आता ह्या माशीला गिल्स असतात. आता मी कुठेही काढतो स्ट्रक्चर. आता हे गिल्स आपण जर बघितले तर बघा असे गिल्स असतात. यस, नॉर्मली कोलॅप्स, हे महत्वाचं आहे. गिल्स वुड नॉर्मली आर्क अँड कोलॅप्स. हे महत्वाचं आहे. बघ कसं असतं, हे गिल्स असे असतात. समजा आणि ह्या गिल्सच्या भोवतीनं असं पाणी येऊन, म्हणजे तोंडातून पाणी घेतलं की हे भोवतीनं असं पाणी येतंय. गिल्स म्हणजे कसे असतात माहिती आहे का? दोरीसारखे असतात, दोरीसारखे. आणि पाण्यामध्ये ते असे सरळ होतात, असे सरळ होतात, आहे का नाही? एकदम दोरीसारखे असतात. आणि मग ते उभा टाकलेले असतात, तर मग त्यांच्या त्या सरफेस एरियामधून असं ऑक्सिजन मध्ये जातो, त्या छिद्रांमधून इथल्या. परंतु आता हे गिल्स जर हवेत आणले, आता ही दोरी हवेमध्ये अशी उभा टाकते का रे? पाण्यात उभा टाकते, पण हवेत उभा टाकू शकते का अशी? सांगा, येस और नो? दोरी सारखे असतात ते, तर हवेत उभा टाकणार नाहीत. मग ते हवेत आल्याबरोबर ते गिल्स असे खाली पडतात, आहे का नाही? असे खाली पडतात. दोरी कशी खाली पडणार तसं. आणि एकदा हे खाली पडलं की झालं, मग हिला ह्याच्यातून ऑक्सिजन घेताच येत नाही, तिचा सरफेस एरिया कमी होतो. असे वर असलं की ह्याच्यामधून मध्ये ऑक्सिजन घेता येते त्याला. ठीक आहे. तर अशामुळे बाहेर आल्याच्या नंतर ते गिल्स कोलॅप्स होतात, खाली पडतात. खाली पडण्याला कोलॅप्स म्हणतात. बिल्डिंग कशी खाली पडते तसं. आणि म्हणून त्यांना ते ऑक्सिजन घेता येत नाही. कळलं? चला, छान. त्याच्यानंतर ओ चल रे बाबा, हा, हे एम्ब्रिओलॉजी. बाळांनो, एम्ब्रिओलॉजी म्हणजे एम्ब्रिओचा अभ्यास. एम्ब्रिओ म्हणजे अर्भक. अर्भक का अभ्रक? नाही बाबा, अर्भक. अभ्रक वेगळं आणि अर्भक वेगळं, बरोबर का रे? अभ्रक हे एक मिनरल आहे का नाही? बरोबर आहे ना? अर्भक ते ज्या लेकरू जन्मण्याच्या अगोदर मदरच्या पोटामध्ये असतं. पोटात म्हणजे पोटात नाही, गर्भाशयात असतं. ठीक आहे. गर्भाशयामध्ये लेकरू असतं. तर गर्भाशयामध्ये जे लेकरू असतं त्याला एम्ब्रिओ असं म्हणतात, जन्मण्याच्या अगोदर, बरं काय? अर्भक. ठीक आहे. तर अर्भक शरीरामध्ये वाढत असते. एम्ब्रिओ हळूहळू हळूहळू वाढत असतं. तर इथं पहिला, दुसरा, तिसरा असे 3 एम्ब्रिओ दिलेत बघा तुमच्याकडे. 3 एम्ब्रिओ कुणाकुणाचे आहेत? फिश, सॅलॅमेंडर, टॉर्टॉइज, चिकन, पिग वगैरे वगैरे. हे पहिल्या 3 महिन्यामधली फोटो आहे. त्याच्यानंतर हे दुसऱ्या 3 म्हणजे 3 ते 6 महिन्यात असं दिसतंय. आणि 6 ते 9 महिन्यात मासा असा दिसतो. तसंच हे सॅलॅमेंडर बघा, असं अगोदर असं असते, नंतर असं असं कासव असा. हे कोण आहे बाबा? चिकन, कोंबडी. हे कोण आहे? पिग, काऊ, रॅबिट आणि माणूस असं. मग जर तुम्ही बघितलं तर शेवटच्या 6 महिन्यामध्ये, शेवटच्या 3 महिन्यातच सर्वांमध्ये फरक दिसून येतो. पण पहिल्या 3 महिन्यामध्ये तुम्हाला फरक दिसून आलाय का यांच्यामध्ये? सांगा बरं जरा, यांच्यामध्ये जास्त फरक दिसून आलाय का पहिल्या 3 महिन्यामध्ये? नाही. म्हणजे ह्याचा अर्थ हे सुरुवातीला जर सरळ सरळ सारखे सारखे दिसायलेत, म्हणजे ह्यांचा अँसेस्टर कुठेतरी कॉमन असायला पाहिजे, आहे का नाही? आणि नंतर हळूहळू हे वेगळे होत चाललेत. म्हणजे ह्याच्यावर पण म्हणता येते की ह्यांचा अँसेस्टर कॉमन आहे. कॉमन अँसेस्टर हेच खूप महत्वाची गोष्ट आहे बघा. जरा सारखं दिसलं की कॉमन अँसेस्टर म्हणायचं. ओके, अब आती है हमारी प्यारी डार्विन्स थ्योरी ऑफ नेचुरल सिलेक्शन. बिटवा देखो, पढ़ने के लिए डिफिकल्ट एक चीज होती है ना, और आसान, इजी भी होती है. डिफिकल्ट का मतलब
उतनी इनोवेटिव है ऐसा नहीं बोल सकते। अगर कोई प्रॉब्लम आपको डिफिकल्ट लग रहा है, बहुत परेशानी हो रही है, तो वो बहुत अच्छा है ये नहीं बोल सकते। इनोवेटिव कौन है ये देखना चाहिए। अब डार्विन की थ्योरी पढ़ने के बाद बहुत आसान जाती है आपको। इससे डिफिकल्ट तो आपको क्या जाता है, रेजिस्टेंस के पैरेलल और सीरीज कॉम्बिनेशन में अगर बड़ा सा प्रॉब्लम दिया जाए तो उसको आपको बहुत डिफिकल्ट लगेगा, ओम्स लॉ के ऊपर के प्रॉब्लम। लेकिन ये थ्योरी ऑफ नेचुरल सिलेक्शन पढ़ने के बाद तो अरे क्या है, ये तो बस ऐसे ऐसे बोल दिया इसने, कुछ भी मन में आया वो कुछ भी बक दिया। लेकिन जो बोला है ना, ये इतनी बड़ी बात है, इतनी बड़ी बात है कि आप सोच नहीं सकते, सोच भी नहीं सकते, इतनी बड़ी बात है ये। आपको लगेगा अरे ये क्या फालतू चीज है, कुछ भी बोल दिया इसने, ये तो हम चौराहे पे बैठ के भी बोल देते मेरे दोस्त सुट्टा मारते मारते। हाँ, लेकिन इसने जो बोला है ना बेटा, वो बहुत बड़ी बात है। दुनिया पे राज करने वाले साइंटिस्ट आइंस्टाइन, डार्विन, ये दो ज्यादा। आपको न्यूटन भी लगेंगे लेकिन नहीं, न्यूटन से भी ज्यादा इन दो ने ज्यादा राज किया है। न्यूटन भी उतने ग्रेट तो सभी है भैया, लेकिन दुनिया पर जो छा गए थे न्यूटन भी उतने ही है। हाँ, स्टीफन हॉकिंग तो अभी के है, राइट, मतलब अभी के है, अभी नहीं रहे, लेकिन वो मॉडर्न है। तो ये बहुत राज करते थे पूरा। ये कौन है, ये प्रवीण कछवे, कबड्डी खेल रहा है क्या बेटे तू, घर में बैठे बैठे क्या कर क्या रहा है तू, कहाँ है तेरे मम्मी पापा, खेत में बैठ के कबड्डी खेलेंगे, इधर सर को लगा देंगे काम पे, बोलता रहे तू। मैं थोड़ी देखने वाला हूं, मैं तो पापा को बेवकूफ बना के आ गया। चलो अब, तो बेटा ऐसे कई सारे साइंटिस्ट होते हैं, लेकिन आइंस्टाइन और डार्विन ये दो बहुत ही बड़े साइंटिस्ट। तो बड़े सभी हैं हाँ, लेकिन इन्होंने राज किया है। तो डार्विन की थ्योरी क्या थी बेटा ना, दुनिया जो है वो सबसे ज्यादा टेंशन किस चीज का लेती है, मतलब टेंशन मतलब किस में ज्यादा इंटरेस्ट है दुनिया को। E=mc² में ज्यादा इंटरेस्ट नहीं है दुनिया को उतना, ग्रेविटेशन में उतना इंटरेस्ट नहीं है, लेकिन दुनिया को सबसे ज्यादा इंटरेस्ट है कि हम कहां से आए, हमारा इवोल्यूशन क्या है, हमारी हिस्ट्री क्या थी, क्या था, शुरू कहां से हुआ होगा ये यूनिवर्स, एंड कहां पे होगा। ये जो चीजें है ना, इन्हें मेटाफिजिकल चीजें कहते हैं। मेटाफिजिकल मतलब फिजिक्स के भी परे, जो कि फिलॉसफी में पढ़ाई जाती है, तत्वज्ञान। तो ये फिलॉसफी की बात है इसकी थ्योरी। तो ये क्या कहते हैं, सबसे पहले डार्विन थे ब्रिटिश के नेचुरलिस्ट। नेचुरलिस्ट का मतलब क्या है, निसर्ग प्रेमी ऐसा बोल सकते हो, लेकिन उस पर स्टडी करने वाले। वो कहते हैं कि कॉमन एंसेस्टर से ही स्पीसीज आई है, स्पीसीज आई है। ये क्यों हुआ है, वो कहते हैं कि दिस इज ड्यू टू नेचुरल सिलेक्शन, वो एक दूसरे से डायवर्ज हुए हैं। वही तो शोध काय लावला सांगतो, आइंस्टाइन ने शोध काय लावला तुला आता कळायचा नाही, बट आइंस्टाइन ने थियरी ऑफ रिलेटिविटी खोजी है, वो अभी नहीं समझेगी। जो न्यूटन के ग्रेविटेशन के लॉ है उनमें बदलाव किए हैं, और उन्होंने फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट को एक्सप्लेन किया है, इसके लिए उनको नोबेल प्राइज भी मिला था। चलिए, तो बेटा स्पीसीज कॉमन एंसेस्टर से आई है और नेचुरल सिलेक्शन से वो अलग दिखती है। तो देखिए देखिए देखिए, आप देखिए ठीक से देखो, मतलब हमारा सवाल क्या था, सभी लोगों का सवाल क्या था, परेशानी क्या थी। अरे मी हिंदी कसं काय बोललो रे, ओके। ते काय व्हायलंय, ते 11वीचे 12वीचे लेक्चर हिंदीतून घेतले की कळणार आले मध्येच कुठे हिंदी आले ते। तर कॉमन एन्सेस्टर सारखेच होते दिसायला, हे पण सारखाच, चन्या मन्या टन्या, चन्या मन्या टन्या, ठीक आहे, तिघ जण। अरे बुक मधलंच आहे रे बाळ्या, हे बुक मधलंच आहे, तुला कळत नाही का। तर डार्विन काय म्हणतो, डार्विन डार्विन काय म्हणतो बाळांनो, हे बुक मधलंच आहे ना, बाकीचे सांगा बरं जरा, हे बुक मधलं शिकवतो ना। अरे बाळांनो, डार्विन थ्योरी आहे ना तुम्हाला, हा, गणेश इंगळे
तो म्हणतोय बुक मधलं शिकवा. अरे तू कोणतं बुक घेऊन बसलाय रे सोबत? बघ जरा नीट, काय घेऊन बसलाय? कोणते तर चित्र दिसत असतील त्याला आगाव. सर काय शिकवायलेत म्हणत असेल, मला तर दिसत दिसायले. जरा नीट बघ, नीट बघ रे पिल्ल्या. हे पुस्तकातलंच आहे बघ. तू कोणतं पुस्तक घेतलंस बघ जरा. पप्पाला दाखव एकदा. पप्पाचं घेऊन बसला असेल तू. तर बघा, तर हे तिघ जण होते, चण्या, मन्या, तन्या. ठीक आहे, हे सारखेच होते तिघ जण. मग डार्विन काय म्हणतो, अगोदर सर्वजण सारखे होते, मग आता कुत्रे, मांजर, डुकर, माणसं वेगवेगळे का दिसायले? तर वेगवेगळे का दिसायले? तर डार्विन म्हणतो, आता ह्या सर्वांचा अँसेस्टर कॉमनच होता, म्हणजे हे सर्वजण सारखे होते, अँसेस्टर कॉमन. पण ह्यांच्यापासूनच कुत्रे, मांजर, माकडं, माणसं वेगळे का झाले? का झाले तर हे नॅचरल सिलेक्शन न झाले. नॅचरल सिलेक्शन न ते वेगवेगळे झाले, वेगवेगळे झाले. अगोदर सारखे दिसत होते, वेगवेगळे नॅचरल सिलेक्शन न हळूहळू झाले, हळूहळू झाले. ठीक आहे, वेगवेगळे होणे म्हणजे डायव्हर्ज होणे, एकमेकापासून वेगळे होणे, डायव्हर्ज होणे. म्हणजे माणूस वेगळा दिसायला लागला, माकड वेगळं दिसायला लागलं. माणूस वेगळा दिसायला लागला, माकड वेगळं दिसायला लागलं. की रे, आहे का नाही, शेपूट आलं त्याला. नॅचरल सिलेक्शन कसं असतं, आता ह्याच्यात काम कसं करतंय ते मी हळूच सांगणार, काळजी करू नका. इथं खाली एक्सप्लेनेशन दिले. फक्त नॅचरल सिलेक्शनमुळे ते वेगळे झाले एवढंच लक्षात ठेवायचं. कॉमन अँसेस्टर होता, मग आता वेगळे का दिसायलेत? कुणामुळे दिसायलेत सांगा, सांगा सांगा सांगा. कशामुळे दिसायलेत वेगळे? सांगा लवकर, सांगा लवकर. कोणती गोष्ट आहे ज्याच्यामुळे ते वेगळे दिसायलेत? नॅचरल सिलेक्शन. आणि हे सर्व त्यांनी कशात लिहिले? एका पुस्तकात. त्या पुस्तकाचं नाव आहे ओरिजिन ऑफ स्पीसीज. ओरिजिन ऑफ स्पीसीज. तर हे आज एवढंच. उद्या आपण ह्याच्या पुढचं बघूया. सध्या आपण काय करूया, लिहून घ्या. मीटिंग संपली तरी पुन्हा जॉईन करा आणि हे लिहून घ्या. इथून लिहायचं नाही, हे लिहायचं आहे का नाही? हा, कुठून लिहायचं जरा मला माहिती नाही.